हॅलो गाईज, नमस्कार. तर तुम्ही इगतपुरीमधलं बेस्ट आणि रिजनेबल रिसॉर्ट बघताय. चला तर मग आज आपण आलो आहे टचवूड ब्लिस रिसॉर्ट इगतपुरीमध्ये, जे की मुंबईवरनं 125 किलोमीटर अंतरावर तर नाशिकवरनं 48 किलोमीटर अंतरावर आहे. या रिसॉर्टची खासियत आहे की हे रिसॉर्ट पूर्ण लेक, माउंटन अँड नेचरच्या अराउंड आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टचवूड ब्लिस रिसॉर्टचे रूम टाईप, ॲक्टिव्हिटी, चार्जेस अँड फूड डिस्कस करणार आहोत. तर आपण रिसॉर्टमध्ये एंट्री केल्यावरच आपल्याला एका साईडला पार्किंग अँड दुसऱ्या साईडला बॉटॅनिकल गार्डन लागले. पुढे आल्यावर इकडे रिसेप्शन आहे. रिसेप्शनच्या वॉलवर आजपर्यंत ज्या सेलिब्रिटीजने टचवूड ब्लिस रिसॉर्टला व्हिजिट केली त्यांचे पिक्चर्स अँड एक्सपिरियन्स शेअर केलेला आहे. तर टचवूड ब्लिस रिसॉर्टमध्ये 3 टाईपच्या रूम आहेत. एक आहे क्लॅम्पिंग टेंट, दुसरा आहे कॉर्टियार्ड विला अँड थर्ड वन इज अ फार्म साइड बंगलो. तर फर्स्ट आपण बघूया क्लॅम्पिंग टेंट. तर हा आहे क्लॅम्पिंग टेंट, ज्याची मॅक्झिमम कॅपॅसिटी आहे 6 पीपल. खूपच स्पेशियस टेंट आहे हा. तुम्हाला इकडे सारेगमप कारवा आणि केटल आहे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, इकडे कुठल्याही रूममध्ये तुम्हाला टी व्ही भेटणार नाही. फक्त रेस्टॉरंटमध्ये टी व्ही बघायला भेटेल, कारण तुम्ही इकडे आले रिलॅक्स अँड रिफ्रेश व्हायला. तर तुम्ही सारेगमपा कारवावर जुने गाणे ऐकत तुमचा इथला स्टे एन्जॉय करू शकता. तर हा आहे मचानवरनं रिसॉर्टचा व्ह्यू. तर बघा, इकडे सूर्य मावळताने अतिशय सुंदर असा दिसतोय. पूर्ण लेक, माउंटन आणि नेचरच्या अराउंड असं हे सुंदर रिसॉर्ट आहे. तर पुढे आल्यावर ॲक्च्युली ही जागा वेडिंग सेलिब्रेशन किंवा कॉर्पोरेट इव्हेंट, सोशल इव्हेंट असेल तर यूज केली जाते. सेकंड आहे आपला कॉर्टियार्ड विला, ज्याच्यामध्ये प्रत्येक विलामध्ये 4 रूम आहे. 3 या फॅमिली रूम आणि 1 ही कपल रूम आहे. तर पहिले आपण बघूया फॅमिली रूम. तर ही फॅमिली रूम अतिशय स्पेशियस आहे. 2 बेड आहे, 4 लोक इझिली राहू शकता. आता बघूया कॉर्टियार्ड विलाची कपल रूम. तर ही आहे कॉर्टियार्ड विलाची कपल रूम, ज्याला तुम्हाला एक प्रायव्हेट वरंडा आहे. इकडे बसून तुम्ही तुमची चहा, कॉफी, हाय टी एन्जॉय करू शकता. तर इकडे 4 कॉर्टियार्ड विलाज आहे. एका कॉर्टियार्ड विलाजची मिनिमम कॅपॅसिटी 15 ते मॅक्झिमम कॅपॅसिटी 22 आहे. तर आपण थर्ड स्टे बघूया, जो की आहे फार्म साइड बंगलो. टचवूड ब्लिस रिसॉर्टचे क्लॅम्पिंग टेंट अँड कॉर्टियार्ड विला सुंदर आहेच, पण मी हायली रिकमेंड करते की तुम्ही फार्म साइड बंगलोमध्येच बुकिंग करा. तर ही आहे फार्म साइड बंगलोची ग्राउंड फ्लोअरची रूम. एक साईडला मिरर आहे, दुसऱ्या साईडला वॉशरूम आहे. इकडे बेड आणि तुम्ही रूमचा व्ह्यू बघू शकता. अतिशय सुंदर असा व्ह्यू आहे. इकडे बसून तुम्ही हाय टी, कॉफी एन्जॉय करू शकता आणि सारेगमपावर जुने गाणे ऐकू शकता. आता जाऊया आपण फर्स्ट फ्लोअरच्या रूममध्ये. तर ही आहे फर्स्ट फ्लोअरची रूम. ग्राउंड फ्लोअर अँड फर्स्ट फ्लोअरची रूम सेमच आहे. जर तुम्ही वर्क फ्रॉम होम करताय तर तुम्हाला चेअर आणि टेबलही अवेलेबल आहेत. तर आता आपण डिस्कस करूया चार्जेस. तर क्लॅम्पिंग टेंट, कॉर्टियार्ड विलाज अँड फार्म साइड बंगलो या सगळ्यांचे चार्जेस अराउंड 8,000 to 15,000 आहेत. इट्स टोटली डिपेंडिंग ऑन सीझन. आता आपण बघूया या रिसॉर्टचं फूड. तर हे फर्स्ट प्युअर व्हेजिटेरियन रिसॉर्ट आहे इगतपुरीमधलं. अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज की जैन फूड अवेलेबल आहे. जेवणामध्ये खूप व्हरायटीज अवेलेबल आहे. लंच, डिनर, ब्रेकफास्ट, हाय टी या सगळ्यामध्ये तुम्हाला खूप व्हरायटी बघायला भेटेल. जर तुम्ही इगतपुरी फक्त व्हिजिट करत असेल, 1 डे ट्रिप असेल, तर तुम्ही इकडे रेस्टॉरंटमध्ये येऊ शकता जेवणासाठी.
इकडे रेस्टॉरंट बरोबर कॅफे पण आहे ज्याचं नाव आहे रूट कॅफे. तिकडे फक्त पौष्टिक आणि सात्विक जेवण भेटतं. आता फूड नंतर आपण बघूया ॲक्टिव्हिटीज. इकडे ॲक्टिव्हिटीजसाठी खूप गोष्टी आहेत जसं की क्ले पोट्री मेकिंग, देन मेहंदी आणि हो खेळण्यासाठी खूप जागाही आहे. लाईक इंडोर गेम्स तर सगळीकडे असतात बट आउटडोर गेम्ससाठी प्लेस नसते. तुम्ही बघा ग्राउंड खूप मोठा आहे. इकडे तुम्ही क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस, फुटबॉल सगळं खेळू शकता. यांच्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की हे रिसॉर्ट पेट फ्रेंडली आहे. तर नक्की विजिट करा टचवूड ब्लिस रिसॉर्टला आणि तुमचा एक्सपिरियन्स मला कमेंटमधनं कळवा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका.